मूल रडत असेल तर त्याला समजावण्यासाठी, त्याला जेवण भरवण्यासाठी स्मार्टफोनचा वापर केला जातो, YouTubeचा वापर केला जातो. मग अशामध्ये हे चांगलं आहे असं म्हणता येईल आणि घातक किती आहे? खूप छान बोललात तुम्ही. खिडकी जे बोललात त्याच्यात हां, आणि मोबाईल म्हणजे त्याला पण आपण विंडोजच म्हणतो नाही का? हां. खिडकीच्या बाहेर तुम्हाला काय दिसतं? जग दिसतं, बाहेरचं जग दिसतं. त्या जग कसं आहे म्हणजे काय आहे त्या जगात? काय ॲक्चुअल आहे, रिॲलिटी आहे. काय रिॲलिटी आहे? रिॲलिटी ही आहे हं, की इट इज ऑल्वेज चेंजिंग हं. आणि रिॲलिटी दुसरी अशी आहे की तुम्ही ते कंट्रोल करू शकत नाही. हां. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा की खिडकीच्या बाहेर बघत असताना काही दृश्य दिसत असेल तुम्हाला, हं, हं, ते चेंज होत राहणार. हं, माणसं जी येत आहेत, जात आहेत, ती नैसर्गिकपणे चेंज होत असतात आणि सेकंड तुम्हाला त्याच्यावर कंट्रोल नसतो. हं, तुम्हाला बघून ऑब्झर्व करायची एक क्षमता येते, पेशन्स येतो, कामनेस येतो. एक ठहराव बोलते उसको, वो एक आता है, हं, पेशन्स आता है. टू टॉलरेट चेंज इन अदर्स अँड द फॅक्ट दॅट यू हॅव नो कंट्रोल ओव्हर इट. राइट. आणि ह्या विंडोजचं काय? हं. ह्या विंडोज म्हणजे जे आपण म्हणतोय की सो कॉल्ड ट्रेनिंग टीचिंग होतं त्याच्यावर पण नंतर बोलू. पण ह्याच्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की दिस इज फेक. हं, कारण हे जे दिसतंय आज तुम्हाला हे आर्टिफिशियल आहे आणि सेकंड त्याच्यावर तुमचं पूर्ण नियंत्रण आहे. त्या मुलाला जे आवडत नसेल तो ते स्वाईप करू शकतो किंवा डिलीट करू शकतो. हं, हं. आणि म्हणून एक खोटी समज तयार होते की आय एम इन कंट्रोल ऑफ दिस वर्ल्ड. मला जी व्यक्ती पाहिजे त्याच्याशी मी बोलू शकतो. जर टीचर आवडली नाही तर तिला मी डिलीट करू शकतो. हो. माझ्याप्रमाणे आई वागत असेल तर चालेल. जर माझ्याप्रमाणे आई ऐकणार नसेल तर मी आईला डिलीट करेन. हो. ही जी एक कल्पना ही अगदी 4, 5, 6, 7 महिन्याच्या वयापासून जर मुलांना आम्ही आर्टिफिशियल, हं, हं. नैसर्गिक नाही आणि ज्याच्यावर त्याचा टोटल कंट्रोल आहे असं त्याला वाटतंय, हे जर आपण एक घातक गोष्टी आपण त्या मुलाच्या ब्रेनमध्ये इंट्रोड्यूस केल्या तर त्याचे खूप खूप वाईट दुष्परिणाम आपल्याला एक 5, 6, 7 वर्षानंतर दिसायला लागतील. आणि ह्याच्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला अजून एक लक्षात आली पाहिजे की स्क्रीन असेल, मोबाईल असेल, त्याच्यात एक जी गोष्ट असते आपण परत 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 आवडणाऱ्या गोष्टी बघू शकतो. हं, हं. बेसिकली त्याच्यातून आपण पॅटर्न्स शिकत असतो आणि वी आर ट्राईंग टू कंट्रोल दोज पॅटर्न्स. आपल्याला आवडत्या पॅटर्न्स आपण वारंवार बघत असतो. हं, पण आता तुम्ही जर माझी आई आहात हं, हं. तर मी नेहमी तुमच्याशी सेम एक्सपेक्टेशन करू शकत नाही ना, कारण हां. तुमची पण कधीतरी तब्येत बिघडलेली असते, कधी तुमचा पण मूड वेगळा असतो. हं, हं. मावशीशी मी सेम एक्सपेक्ट करू शकत नाही ना, की मावशीने पण आईप्रमाणेच वागलं पाहिजे. हं, हं. काकीने पण, शाळेतल्या टीचरने पण, घरातली आई माझं सर्व ऐकते, हं. शाळेतल्या टीचरने पण माझं ऐकलं पाहिजे. ह्या प्रकारचं पॅटर्न ट्रेनिंग इथून येतं. हं. इनेबिलिटी टू एक्सेप्ट चेंज. कुठलाही चेंज मान्य करायचा नाही, बदल मान्य करायचा नाही. मला जे वाटेल तसंच व्हायला पाहिजे, तुम्ही सर्वांनी केलं पाहिजे, हे तिथून येतं. हं. कारण ह्या विंडोमध्ये आर्टिफिशियल जग आहे, पॅटर्न जग आहे आणि मला 100% कंट्रोल आहे की मी कुठले कुठले व्हिडिओ सारखे सारखे बघावे किंवा जे आवडत नसेल त्याला इमिजिएटली डिलीट करू शकतो. हं. हा खूप मोठा घातक प्रश्न आहे. कारण 3, 4, 5, 6, 7 महिन्याच्या मुलांना जेव्हा आम्ही हे गॅजेट्स देतो हं. त्या एजपासून त्याला आपण रिॲलिटीहून लांब ठेवतोय. हं. आणि रिॲलिटी काय आहे की जग आपल्या कंट्रोलमध्ये नाही आणि ते चेंज होत असतं. ह्या दोन्ही गोष्टी जर त्या मुलाला लवकरात लवकर रिअलाईज झाले नाही हं. तर तो फुल लाईफ त्याच आर्टिफिशियल बिहेवियरमध्ये एक्सपेक्ट अडकून करू राहतो. शकतो हां. आणि तिथून सर्व हे प्रॉब्लेम्स येतात.